बॅचलर्स पार्टी, ग्रूम टू बी, क्रिसमस, न्यू इयर पार्टीसाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेला वर्किंग बॅरल केक. येस, म्हणजे टॅप उघडली की केकमधून तुमचं फेवरेट ड्रिंक बाहेर येणार. विश्वास बसत नाही आहे? थांबा, आपण सोबतच बनवूया. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या चॅनलवरचा बिअर मग केक आठवतोय? मागच्या वर्षी याच कस्टमरसाठी बनवला होता तो. यावर्षी केकसाठी त्यांचा फोन आला आणि लगेचच या केकचा फोटो त्यांना पाठवला. त्यांनासुद्धा ही कॉन्सेप्ट खूप छान वाटली. सगळ्यात आधी मी घरातच असलेली प्लॅस्टिकची बरणी व माझ्या नुकत्याच फुटलेल्या माठाचा टॅप घेतला. नाईफ गॅसवर गरम करून बरणीमध्ये टॅप फिक्स करून घेतली. बरणी लीक होत नाही याची खात्री करून मगच हा केक करूयात असं कस्टमरला सांगितलं. इथे एक टिप सांगेन, बरणी 3/4 फिल करा आणि झाकण खूप घट्ट बंद करू नका. तुम्ही जर पूर्ण बरणी भरली व झाकणही घट्ट बंद केलं तर टॅपमधून ड्रिंक बाहेरच येणार नाही. ट्राय करून बघा. बेरी फ्लेवरचा 1.5 किलोचा केक बनवायचा होता. हो, अशा केकसाठी मिनिमम 1.5 किलोचा केक तरी बनवावाच लागेल. इथे मी 2 किलोचा केक बेक केला आहे. याचं कारण मी पुढच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन, सो स्टे ट्यून फॉर दॅट. 7 इंचाच्या टीनमध्ये 1.5 किलो व 6 इंचाच्या टीनमध्ये अर्धा किलोचे 2 बेस बेक करून घेतले. तुम्ही 7 इंचाच्या टॉल टीनमध्ये एकच केक बेक केला तरीही काही हरकत नाही. त्यानंतर 1.5 किलो केकचे 3 व अर्धा किलो केकचे 2 लेयर्स करून घेतले. क्रीममध्ये 2 ड्रॉप स्ट्रॉबेरी इमल्शन टाकून मिक्स करून घेतलं. इथे मी इमल्शन खूप थोडं वापरलं आहे, नाहीतर स्ट्रॉबेरीचाच जास्त फ्लेवर येईल. त्यानंतर थंड पाण्यात मालासचं वेरी क्रश टाकून घेतलं. एवढं सुंदर क्रश आहे हे. यात बेरीजचा चंक्स पण आहेत. हे अगदी फ्रूट कंपोटसारखं आहे. एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर सर्वात खाली 6 इंचाची एक लेअर ठेवून त्याला सोक करून त्यावर क्रीम स्प्रेड करून घेतली. नंतर त्यावर 1 टेबलस्पून क्रश टाकून पसरवून घेतलं. त्यानंतर त्यावर 7 इंचाच्या 3ही लेयर्स एकामागून एक ठेवत सेम प्रोसिजर फॉलो केली. लक्षात घ्या, सगळ्यात खाली आपण 6 इंचाची एक लेअर ठेवली. त्यावर 7 इंचाच्या 3ही लेअर ठेवून घेतल्या. अजूनही 6 इंचाची एक लेअर बाकी आहे. हे फार कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर 7 इंचाचा एकच टॉल टीन घेऊन केकच्या 5 लेयर्स बनवून तुम्ही सेम प्रोसिजर फॉलो करू शकता. त्यानंतर खालची एक लेअर सोडून बरणीची साईज लक्षात घेऊन पुढच्या बाजूने केकला कट देऊन घेतला. ही सगळी प्रोसिजर एक्सप्लेन करण्यापेक्षाही व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्हाला या गोष्टी लवकर लक्षात येतील. त्यानंतर केकचा कट केलेला पोर्शन काढून घेतला. इथे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. बरणीची हाईट खूप जास्त नसावी. बरणी 3/4 फिल करावी. टॅप लावल्यानंतर ती लीक नाही हे चेक करून घ्यावं. बरणीचं झाकण खूप जास्त टाईट बंद करू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केक बोर्डच्या सेंटरला सेट न करता थोडासा पुढच्या बाजूला सेट करावा. आपल्याला टॅपखाली एखादा ग्लास पण सेट करता यायला हवा. इथे मला माझ्या बरणीची हाईट केकपेक्षा थोडी जास्त वाटत होती, त्यामुळे मी खालची आणखी एक लेअर काढून घेतली. त्यानंतर लिकर भरलेली बॉटल तयार केलेल्या खाचेमध्ये ठेवून घेतली व उरलेला गॅप क्रीमने कव्हर करून घेतला. त्यानंतर 6 इंचाच्या केकची उरलेली स्लाइस अशा प्रकारे कट करून घेतली व केकवर सेट करून घेतली. त्यानंतर केक क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला. हा केक छान सेट करा, म्हणजे तुम्ही आज सेट केलेली बरणी हलणार नाही. क्रीममध्ये चॉकलेट ब्राऊन कलर टाकून लाईट ब्राऊन कलरच्या क्रीमने केकला कोट करून फिनिशिंग देऊन घेतली. जिथे टॅप सेट केली आहे तिथे फिनिशिंग करायला थोडा प्रॉब्लेम येईल, पण थोडं पेशन्सली हँडल केलं की होऊन जाईल. या केकसाठी लागलेलं सगळं सामान म्हणजेच बरणी, त्यानंतर वापरलेले ग्रेप्स, हे सगळं मी आदल्या दिवशीच स्वच्छ धुवून कोरडं करून ठेवलं होतं. स्वच्छ केल्यानंतरच ते मी केकमध्ये वापरणार आहे. आता वेळ आहे केकला रिअल बॅरल लुक देण्याची. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्ड व टॅपला लागलेली एक्स्ट्रा क्रीम स्वच्छ करणं.
तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच तुमच्या केकला एक फिनिश लुक, एक क्लीन लुक येणार आहे. मेसी काम बघायला कुणाला आवडेल हो? आणि केकच्या बाबतीत झालं तर कस्टमर सगळ्यात आधी डोळ्याने तुमच्या केकचा स्वाद घेणार आहेत. तुमचा केक सगळ्यात अगोदर व्हिज्युअली अपीलिंग वाटला पाहिजे. ऑफकोर्स केकची टेस्टसुद्धा तेवढीच अमेझिंग असली पाहिजे. त्यानंतर स्क्रेपरवर ब्राऊन जेल कलरचे काही ड्रॉप्स घेऊन त्यात ड्राय ब्रश डिप करून घ्यायचा. कलरमध्ये पाणी मिक्स करू नका, नाहीतर असा इफेक्ट येणार नाही. ब्रशला लागलेला एक्सेस कलर काढून टाकून या पद्धतीने केकवर स्ट्रोक्स देऊन घ्यावेत. मधून ब्रशला लागलेली क्रीम क्लीन करून घ्यावी. याने तुम्ही करत असलेलं काम अगदी फिनिश्ड वाटेल. बघा, हळूहळू केकला बॅरलचा लुक येऊ लागलाय. अशाच पद्धतीने वरच्या बाजूनेही स्ट्रोक्स देऊन घ्यावेत. त्यानंतर ब्लॅक कलरचं फॉन्डंट रोल करून त्याच्या पातळ स्ट्रिप्स कट करून घेतल्या. स्क्रूचा इफेक्ट देण्यासाठी काही छोटे सर्कल्स बनवून त्यावर प्लस मार्क करून घेतलं. या सगळ्या गोष्टी केकवर छान सेट करून घेतल्या. बर्नी सेट करण्यासाठी केकचे काही पीसेस कट केले. त्या उरलेल्या केकचं काय झालं हे जाणून घेण्यासाठी येणारे व्हिडिओज बघत राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. स्क्रूला हायलाइट करण्यासाठी थोडं कॉपर कलरचं डस्ट लावून घेतलं. केकच्या टॉपला वरती थोडेसे ग्रेप्स ठेवून घेतले. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे ते? एकदा काही कामासाठी मार्केटमध्ये गेले होते, तेव्हा ग्रेप्सच्या शेपचे हे छोटे छोटे कीचेन्स दिसले. असं काहीतरी कलेक्ट करण्याची आवड असल्यामुळे घरी घेऊन आले. सगळ्यांचे रिंग्स काढून एकत्र बंच करून फ्रीजच्या हँडलला लावलं. 2 वर्ष माझ्या फ्रीजची शोभा वाढवली त्यानं, आणि आज त्यांनी माझ्या केकची शोभा पण वाढवली. हँडमेड टॅग्स लावून केक फिनिश केला. आता याचं वजन बघूयात. 500 ग्रॅम लिकरचे पकडले तरी हा केक बरोबर 1.5 किलोचा झालाय. कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. असं काहीतरी असेल तर तुमच्या पार्टीला 4 चांद लागणार हे नक्की. बर्थडे पार्टीच्या काही क्लिप्स शेअर करत आहे. कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.